नमस्कार. हॅलो टू ऑल माय विलर ऑल एस्पिरंट्स. सर्वांना माघी गणेशोत्सवाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या लवकरच खूप सारं यश घेऊन येऊ देत, तुमच्या मेहनतीला फळ येऊ देत. आताच आपल्या काही दिवसांवर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची एक्झाम आहे बघा. एक्झाम TCS केंद्रावरच व्हायला पाहिजे का? तर येस, व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी एक्झाम पुढे जायला पाहिजे का? तर पुढे जायला पाहिजे, पण आपल्याला या गोष्टींची माहिती पाहिजे की आधीच का ज्या लोकांच्या हातामध्ये डिसिजन्स आहेत तर ती लोकच आधीच का ह्या गोष्टींची काळजी घेत नाहीत आणि मग विद्यार्थ्यांची फरफट आणि ससेउलपट होत राहते. सो एकदा ते करत असताना मला वाटतं की आपण आपल्या हातामध्ये जे प्रयत्न आहेत ते आपल्याला करायला पाहिजेत. सो बघा, काल मी मराठीसाठी तुमच्यासमोर काही असे सर्टन पॉईंट्स घेऊन आलेलो, टॉपिक्स होते की जे की तुम्ही जर करताय किंवा जर अजून तुम्ही केलेले आहात तर तुम्ही ते मेक शुअर करा की हे आपले टॉपिक झालेले आहेत, जेणेकरून तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल, पैकीच्या पैकी मार्क्स येतील. सो सिमिलरली बघा, इंग्लिशमध्ये आता इंग्लिश सेक्शन तुम्ही रफली 3 सेक्शन्समध्येच डिवाइड करू शकता. फर्स्ट सेक्शन कंप्रेन्शन, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. फर्स्ट सेक्शन कंप्रेन्शन, सेकंड वोकॅब्युलरी आणि थर्ड विच इज ग्रामर. ओके. सो अगेन इथे सुद्धा मराठीसारखा ग्रामर खूप डीपली नाही येत, पण खूप जे येतं ते खूप चांगलं येतं. तुम्ही ॲक्टिव्ह व्हॉईस, पॅसिव्ह व्हॉईस करायला पाहिजेत, आर्टिकल्स करायला पाहिजेत, राईट, प्रिपोजिशन्स केले पाहिजेत. कंप्रेन्शनमध्ये बघा, फिल इन द ब्लँक्स आहेत, क्लोज टेस्ट आहेत किंवा सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, करेक्शन, रिअरेंजमेंट या सर्व गोष्टी येतात. आणि वोकॅबमध्ये इडियम्स, फ्रेजेस किंवा वन वर्ड सबस्क्रिप्शन किंवा बघा काही वेळेला प्राणी असतात, सो त्या प्राण्यांच्या यंगर व्हर्जनला काय म्हणतात. सो हे अशा काही महत्त्वाचे गोष्टी आहेत. जर तुम्ही त्या करताय तर डेफिनेटली मी तुम्हाला सांगतो, इंग्लिशमध्ये तुम्ही 15 प्रश्न आहेत ना, 15च्या 12 ते 13 प्रश्नांपेक्षाही जास्त तुमचा चांगला स्कोर होऊ शकतो. पण अगेन तेच आहे, प्रत्येक हे जे 3 सेक्शन्स आहेत, तिन्ही सेक्शनची सेपरेट प्रॅक्टिस करून जा. ओके. सो अगेन विश यू व्हेरी व्हेरी ऑल द बेस्ट आणि जय हिंद.